खूप आनंद आहे अयोध्या नगरीमध्ये। रघुपती आले सीता आली, आज अयोध्या पावन झाली। गुलाल उधळा लक्ष्मण बाई, रघुरामाचे नाम जपू। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आनंदामध्ये खूप काही दिवस गेले, खूप चांगलं स्वागत झालं चार सुणांचं। सुनमुख पाहण्यासाठी कोणी कोणी काय काय भेटवस्तू दिल्या। प्रत्येकाला वाटतंय राम आमचाच पुत्र आहे, सीतामाई आमची सून आहे, आमच्या घरची लक्ष्मी आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आनंद आहे। दशरथजी खूप आनंदित आहेत। सगळं घर गोकुळासारखं गच्च भरलेलं आहे। आनंदाला पारावार नाही। आनंदाच्या भरामध्ये अनेक गोष्टींचं दान दशरथजी करतायत। का सगळ्या चांगल्या मंगल गोष्टी घरामध्ये चाललेल्या आहेत। मी काल का परवाच बोलले, दान दोन कारणानं केलं जातं। दुःख परिस्थितीमध्ये असाल तर ते दुःख कमी व्हावं याच्यासाठी, आणि सुखात असाल तर सुखाला नजर लागू नये याच्यासाठी। दोन्ही परिस्थितीमध्ये दान केलं जातं। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चारही लेकरांची लग्न झाली। सगळ्या अयोध्येला अन्नाची मेजवानी, खूप मोठं अन्नदान, खूप मोठं अन्नदान। कलियुगामध्ये सुद्धा अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे। अन्नदान केल्यानंतर खूप मोठं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं। यज्ञ केल्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं। एवढं महत्त्व अन्नदानाचं आहे। काही लोकांच्या जीवनात आजही नियम आहे की त्यांच्या घरी रोज एक तरी जीव प्रसाद घेतला पाहिजे, अशी काही पथ्य पाळणारे लोक आहेत। शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या घरी रोज 4-2 वारकरी जेवायला असायचे। आजही काही लोक कोणी जेवायला नाही आलं, गाईला कुत्र्याला भाकरी देतात, गाईला नैवेद्य कुत्र्याला भाकरी देतात। म्हणजे अन्नदान करणं याचे जे काही पद्धती आहेत ते खूप लोक जपतात। एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, अन्नदान या पवित्र भावानं म्हणजे चांगल्या कामात चांगल्या सेवेमध्ये साधू संतांना दान दिल्यानंतर किंवा त्यांना अन्नदान केल्याचं काय पुण्य असतं ते तुम्हाला सांगते। एक धनपाल नावाचे एक व्यक्ती होते, खूप धार्मिक होते। ते नाव त्यांचं धनपाल, खूप धार्मिक। पूजा अर्चना उपासना हरिकीर्तन संकीर्तन नामस्मरण सत्संग याच्यामध्ये सारखे असायचे। पण ते काही लवकर लग्नच करणार। त्यांना कोणीतरी बोललं, का बरं लग्न करणार तुम्ही? म्हणे मी लग्न केलं, येणारी लक्ष्मी जर मला परमार्थाला सहाय्य नाही भेटली, ती जर माझ्या देवधर्माला विरोध करणारी भेटली तर माझं जीवन नरक होऊन जाईल। आणि ज्या कुटुंबामध्ये पती पत्नी दोघांचा एक विचार नसतो, दोघंही विरुद्ध विचाराचे असतात, तर त्या लोकांचं जगणं नरकापेक्षा बेहतर असतं, बाद असतं। झोपडीत असू द्या, पण पती पत्नींचा जर एक विचार असेल तर ते झोपडी म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग आहे। पहा का विचार एक आहे। म्हणून विचारानं एक असावं माणसानं, परिस्थितीनं तुटके असू द्या तुम्ही, विचार एक असला पाहिजे। कोट्यावधीचे बंगले आहेत आणि प्रत्येकाचं तोंड प्रत्येक दिशेला, कोणी पूर्वेला तर कोणी पश्चिमेला। काय अर्थ आहे त्या परिवारामध्ये कोट्यावधीची संपत्ती असून जर शाब्दिक सुख नसेल परिवाराला एकमेकाचं, तर उपयोग काय आहे? म्हणून ते लग्न करत नव्हते धनपाल। ते म्हणायचे जर पत्नी माझी देवविरोधी धर्मविरोधी भेटली तर माझा काहीच उपयोग होणार नाही। बरेच दिवस लग्न केले नाही। एक दिवस त्यांच्या मित्रांना अशी एक मुलगी दिसली, त्या मुलीची अट होती, जो रोज 1000 संतांना जीव घालेल मी त्याच्यासोबतच लग्न करेल, अशी अट असणारी एक मुलगी होती, जो रोज 1000 संतांना जीव घालेल मी त्याच्याशी लग्न करणार। धनपालकडे निरोप आला, अरे मित्रा अशी एक मुलगी आहे की तिची अट अशी आहे, जो रोज 1000 साधू संतांना ब्राह्मण देवतांना जीव घालेल, वारकऱ्यांना जीव घालेल,
त्याच्यासोबतच ती लग्न करणार. धनपाल म्हटले तर ती माझ्याही पेक्षा पुढची आहे. किती आनंदाची गोष्ट. मी तर थोडासा परमार्थ करतो, पण ही तर माझ्याही पेक्षा पुढच्या पटीमध्ये आहे. असल्या मुलीशी पत्रिका सुद्धा पाहणार नाही, लगेच लग्न करून टाकणार. पत्रिका पण पाहिली नाही, त्या मुलीसोबत लग्न झालं. तिची अटच होती की जो रोज 1000 साधू संतांना, वारकऱ्यांना, ब्राह्मणांना जीव घालन, त्याच्याशी लग्न करणार. मग आता लग्न झालं, पूजा विधान सगळं झालं, आणि धनपालजी रोज 1000 संतांना जीव घालण्याची व्यवस्था करताय. रोज हजारो साधू संतांना, ब्राह्मणांना, वारकऱ्यांना जेवणासाठी निमंत्रण. तिला खूप आनंद वाटतोय. ती फार प्रेमानं सगळ्यांना जीव घालते, पक्वान्न बनवते. ती कंटाळा करत नाही, अजिबात कंटाळा करत नाही. ती सगळे पदार्थ बनवते, वारकऱ्यांना जीव घालते. आता पहा, हळूहळू त्यांची माहिती लोकांना पोहोचली की धनपाल असे आहेत की ते 1000 ब्राह्मणांना जीव घालतात, एवढ्या लोकांना जीव घालतात. आता मग जर अन्नदान असेल, 10-5 लोक बाहेरची येऊन बसली तर दान करणारा माणूस कधी म्हणत नाही की तुम्ही उठून जा म्हणून. त्यांना जीवच घालतात. खा बाबा, 2 घास खा, पण खा आमच्याकडे. मग कधी 1100 लोक यायची, कधी 1200 वारकरी यायचे, कधी 1500 यायचे, कधी 1,500, कधी 2000, कधी 2500 लोकांची संख्या वाढत चालली. धनपालजी रोज जीव घालण्यात, कामाला तर कुठल्याच जात नव्हते, उद्योग काही करत नव्हते, पण घरात प्रचंड श्रीमंती, धनधान्य असल्या कारणानं त्यांचं नाव धनपाल ठेवलेलं होतं. पण धन किती दिवस पुरणार आहे? रोज लोकांना अन्नदान करून 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 त्यांच्या जवळचं सगळं धन संपलं. आज त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे आता धन राहिलेलं नाही, आणि जर वारकऱ्यांना जीव घातलं नाही तर आपली पत्नी आपल्याला सोडून जाईल. म्हणून त्यांनी उसनवारी चालू केली. उसनवारी आणली. सुरुवातीला पैसे उसने आणले, नंतर धान्य उसनं आणलं. 6 महिन्यानंतर सुरुवातीला लोकांनी दिलं का? म्हणे हे स्वतः गडगंज श्रीमंत आहेत, आपलं कशाला ठेवतील, आपल्याला वापस देतील. पण 6 महिने झाले, 8 महिने झाले, तरी लोकांकडनं घेतलेलं जर परत वेळेवर झालं नाही तर लोक चर्चा करायला लागली, धनपाल, आता हे धनपाल राहिले नाही, ते निर्धनी झालेले आहेत, त्यांना कुणीही मदत करू नका. लोकांनी मदत करायचं बंद केलं. 10 ठिकाणी धनपाल फिरले, पण साधू संतांना अन्नदान करण्यासाठी त्यांच्याकडे धन नव्हतं, धान्य नव्हतं. मग त्यांनी काय केलं, लोकांच्या घरची डाळ, गूळ, शेंगदाणे याची चोरी करायला चालू केलं. धन चोरत नव्हते, धान्य चोरत होते. धान्य चोरून आणायचे, पत्नीला सांगायचे तो स्वयंपाक बनव. तिने स्वयंपाक बनवायची, तिनं कधीच विचारलं नाही तुम्ही कुठून आणलं म्हणून. रोज ती बनवायची, त्यांना खाऊ घालायची वारकऱ्यांना. लोक विचार करायला लागले, अरे कपाटातलं सोनं चोरी जात नाही, कपाटातल्या नोटा चोरी जात नाही, आणि स्वयंपाक जेवणाचं साहित्य चोरी जात आहे. मग लोकांनी धनाची कपाट खुली ठेवली, स्वयंपाकालाच कुलूप लावायला चालू केलं. जिथे खाण्याची सामग्री ठेवत होते तिथे कुलूप काटा बंद. काही पहारे वाढवले. धनपालजीच्या लक्षात आलं, आता अन्नधान्याची चोरी करता येणार नाही आपल्याला. मग धनपालजी म्हटले, जी लोक कधी सप्ताहाला देणगी देत नाहीत, जे कधी कथा कीर्तन ऐकायला येत नाही, अशांच्या घरची चोरी करायची. म्हणजे आपण आता जे कधी चांगल्या कामालाही देत नाहीत, कुठल्या मंदिराला नाही, कुठल्या मठाला नाही, कुठे अन्नदानाला नाही, कुठल्या कथेला नाही, जे दानच करत नाही सप्ताहाला, अशांची चोरी करायची. मग श्रीमंत घराच्या घरचं धन चोरी करायचं त्यांनी ठरवलं. मग धन चोरी करू लागले. लोक सावध झाले, अरे म्हणे कोणीतरी धन चोरतंय. तिथे कडेकोट बंदोबस्त. वारकरी तर उपवाशी गेलेच नाही पाहिजेत, आपल्याकडचं रोज अन्नदान झालंच पाहिजे. मग धनपालजीनं लक्षात आलं त्यांच्या की लोक आता कडेकोट बंदोबस्त, त्यांनी पहारा वाढवलाय, कुणाच्याच घरी आपल्याला चोरी करता येणार नाही. मग ते रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूला अडवून त्याच्याकडचं धन काढायला लागले. एका वाटेवर थांबले जंगलामध्ये, त्या वाटेवरून जर कोणी गेलं तर त्याच्याकडचं धन काढून घ्यायचे. रोज धन काढून घ्यायचे, वारकऱ्यांना खाऊ घालायचे. आणि लक्षात घ्या, तेवढंच चोरी करत होते की जेवढं वारकऱ्यांना लागल. शिल्लक राहून आपल्याला काही बचत होईल असलं त्यांच्या डोक्यात नव्हतं. एक दिवस तर असा उजाडला, कारण त्या वाटेची चर्चा झाली की या वाटेवरती एक डाकू आहे धनपाल नावाचा, तो चोरी करतो, लुटतो, मारतो. मग लोकांनी त्या वाटेवरून जायचंच बंद केलं. धनपाल सकाळपासून बसले, वारकरी घरात थांबले होते, वारकऱ्यांचं भजन चाललं होतं, संकीर्तन चालू होतं. धनपालजी बेचैन आहेत. आज काय देवा परीक्षा घेतोस माझी,
आणि आज कोणीच येईना मला चोरी करण्यासाठी. देवा, मी माझ्यासाठी चोरीच करत नाही. माझ्या पत्नीचा नियम मोडू द्यायचा नाही. माझी पत्नी, तिला जीव घालण्याचा छंद आहे लोकांना, तिला अन्नदान करायला आवडतं, याच अटीवर तर तिनं माझ्याशी लग्न केलं. आणि देवा, आज हा जर नियम माझ्याकडनं खंडित झाला तर देवा चांगलं नाही वाटणार मला, माझ्या पत्नीला. कोणीतरी वाटसरू पाठव. पण कोणीच नाही. माझ्या ताई दादांनो, साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मानं, द्वारकाधीशानं, पंढरीश पांडुरंग परमात्मानं असं शेठजीचं रूप घेतलं. काय सांगू तुम्हाला. मोठा चष्मा, त्याला सोन्याची दांडी, सोन्याची साखळी, 5 बोटात काय 10 बोटामध्ये 20 अंगठ्या कशा घातल्या असतील तुम्ही समजा. गळ्यामध्ये साखळदंड सोन्याचाच, एवढी जाडजाड गळ्यात साखळी आहे. बाजूबंद आहेत सोन्याचे, पूर्ण अंग सोन्यानं मढलेलं आहे. आणि मग हातामध्ये छडी आहे, ती सुद्धा सोन्याची आहे. पायात जोडा आहे, तो सुद्धा सोन्याचा आहे. अशी मोठी ढेरी आहे, दाखवायला कोणी नाही आपल्याकडे. जोडा पायात घालायचा असेल तर लांबवरूनच 500 मीटरवरूनच पाहावं लागतं जोडा, आणि मग त्या दिशेनं सरळ चालत जाऊन पायात जोडा घालायची स्थिती. असलं रूप घेतलं शेठजीचं विठ्ठलानं. आणि रुक्मिणी मासाहेब म्हणतात, कुठे निघालात? म्हणे, माझा विशेष भक्त आहे, त्याच्या भेटीला चाललोय मी. रुक्मिणी मासाहेब म्हणतात, मला येऊ द्या. भगवान पांडुरंग परमात्मा म्हटले, रुक्मिणी तू काहीतरी गडबड करशील तिकडे येऊन. रुक्मिणी मासाहेब म्हटलं, अजिबात गडबड करत नाही, मला येऊ द्या. म्हणे, यायचं असेल तर खूप सोन्यानं मढावं लागेल. तू स्वतः लक्ष्मीचा अवतार आहेस, एवढी सोन्यानं स्वतःला लदबद कर. रुक्मिणी माता म्हटल्या की मी खूप सोनं घालते माझ्या अंगावर. प्रचंड सोनं घातलं. धनपाल वाट पाहत होते, कोण येईल वाट सरू, कोण येईल वाट सरू. आणि माझ्या ताई दादांनो, साक्षात श्री विठ्ठल रुक्माई त्या वाटेवरून आले. ती छडी, ते पायातला जोडा, ते पायातले पैंजण, बाजूबंद सगळ्यांना लागलेली घुंगरं, छुन 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 आवाज आला. आणि धनपालजीचे कान उंच झाले. अरे कोणीतरी आलंय पहा. पाहिलं तर अख्खा अंगावरती सोनं. भगवंता, तुझे लाख लाख उपकार आहेत. आता याला जर लुटलं तर 10 वर्षाचं टेन्शन संपलं. 10 वर्ष कुणाच्या घरी चोरी करण्याची गरज पडणार नाही. अरे एवढा सोन्यानं मढलेला शेठजी आहे, आणि तेवढीच त्याची सोन्यानं मढलेली पत्नी आहे. ते शेठजीच्या रूपातले भगवान समोर आले. आणि धनपालजी हात जोडतात. शेठजी, कहाँ से हो आप? हम द्वारका से आए हैं, पंढरपूर से आए हैं. बर बर बर, कुठे जायचंय? म्हणे, पलीकडे जायचंय. बर, अगोदर राम राम म्हणा, जय श्रीकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. शेठजी म्हणतायत, रामकृष्ण हरी, जय श्रीकृष्ण, जय द्वारकाधीश. अजिबात बोलायचं नाही. त्या देवाचं माझं अजिबात जमत नाही. काय तर म्हणे, या गावात एक धनपाल नावाचा माणूस आहे, स्वतःला मोठा भगवंताचा भक्त मानतो, लोकांच्या चोऱ्या करतो. काय खरं आहे या साधू संत लोकांचं, या वारकऱ्यांचं? अजिबात देवाचं नाव घेऊ नको. धनपाल मनात म्हणतात, तू एकदा रामकृष्ण हरी म्हणला असताना तुला सोडलं असतं. आता तू तुला कसलाच सोडत नाही, थांबतो थोडा. आता रामकृष्ण हरी नाही म्हणत ना तू? ते रामकृष्ण हरी वगैरे काही म्हणणार नाही. ठीक आहे शेठजी, कुठे जायचंय? म्हणे, पलीकडच्या गावात जायचंय, पण या गावात कोणीतरी धनपाल नावाचा चोर आहे, त्याच्यापासून बचाव करत जायचंय. दुसरा रस्ता जर सांगता आला तर सांगा. धनपालजी म्हणतात, हे पहा शेठजी, मला पण त्या पलीकडच्याच गावात जायचंय. तिकडे माझं काम आहे थोडंसं, पण घरी पाहुणे आलेले आहेत ना, मग पाहुण्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करतो. आणि मी जर तुम्हाला पलीकडे सोडलं तर काय द्याल मला? म्हणे, तुला एवढ्या 5 मुद्रा देतो मी, सोन्याच्या सुवर्ण मुद्रा. म्हणजे ठीक आहे, अगोदर मला मुद्रा द्या, मी घरी पाहुण्यांची व्यवस्था लावतो, तुम्हाला पलीकडच्या गावात सोडतो. कारण या गावातला डाकू मला चांगला माहिती आहे. कोण म्हणताय? धनपाल म्हणताय. या गावातला डाकू मला चांगला माहिती आहे. धनपालजीनं 5 सुवर्ण मुद्रा घेतल्या, पत्नीला दिल्या. म्हणे, याचं पटकन तू बाजारात जाऊन धनधान्य आण, वारकऱ्यांना पोटभर खाऊ घाल. आणि आता असली मी चोरी करणार आहे, असली वाटमारी करणार आहे, 10 वर्ष कुणाच्या घरी आपल्याला चोरी करण्याची गरज पडणार नाही, पोटभर वारकरी खातील. आणि मग तो गेला धनपाल. आणि शेठजीच्या रूपातले भगवान वाटच पाहत होते, कधी येतोय माझा भक्त, कधी येतोय. आणि मग भगवान परमात्माला, रुक्मिणी मासाहेबांना तो धनपाल गडद किर्र दाट जंगलामध्ये घेऊन गेला. डोक्याचा फेटा काढला, नासा जमिनीवर आदळला. आणि मग धनपाल बोलला, चला शेठजी, धनपाल ज्याला तुम्ही ऐकून आहात त्याला आता पाहताय, तोच हा मी धनपाल आहे. भगवान परमात्मानं असलं नाटक केलं, घाबरण्याचं, थर 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 कापायला लागले. रुक्मिणी माता हसतायत. म्हणे,
समोर मोठे मोठे राक्षस पाहिले, हिरण्यकश्यपूला पाहिलं, अनेक राक्षसांना पाहिलं, त्यांना नाही घाबरले आणि याला काय घाबरण्याचं सोंग करताय. रुक्मिणी माता हसत होत्या. भगवंतानं कोपर असा मारला, तू पण नाटक कर पटकन. रुक्मिणी मा साहेब पण नाटक करायला लागल्या घाबरण्याचं. धनपाल म्हणतात पटकन धन काढ. शेठजी तुला सोडलं असतं पण तू साधा रामकृष्णारी सुद्धा बोलला नाही, आता तुला कसलंच सोडणार नाही. मग सगळं अंगावरचं सोनं काढून दिलं, टूप टूप टूप, गड्यातली चैन, हातातल्या अंगठ्या वगैरे सगळं 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 काढलं. रुक्मिणी मातेचं सगळं सोनं घेतलं आणि मग सगळं सोनं काढलं. एक अंगठी फसलेली होती करंगुळीमध्ये. धनपाल म्हणतात सगळं काढलं सोनं, सगळं काढलं धनपाल. ती अंगठी अंगठी. भगवान म्हणतात शेठजीच्या रूपातले, अरे धनपाल ती अंगठी बालपणापासून फसली, ती निघत नाही, निघत नाही, काढा पटकन काढा. निघत नाही. धनपाल स्वतः अंगठी काढायला लागला, अंगठीच निघना. धनपाल म्हटलं ठीक आहे, या करंगुळीची तुम्हाला काही गरज नाही, तिला कट करून काढून घेतो. करंगुळीच कट करतो, कारण या अंगठीमध्ये एक आठवडाभर वारकऱ्यांचं जेवण होईल. ती अंगठी तुमच्याजवळ जाऊ द्यायची नाही. हातातली छडी काढून घेतली, पायातला जोडा काढून घेतला, सोन्याचा टोप काढून घेतला, सगळं काढून घेतलं. आता कात्रीनं करंगुळी कट करायची होती. करंगुळी कट करणार तेवढ्यात भगवान परमात्मा प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय जय. साक्षात विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं. धनपालजी गैवरून गेले. भगवान हे मी काय करायला लागलो होतो, माझ्या आराध्याची करंगुळी कापू लागलो होतो. चूक झाली देवा माझ्याकडनं, चूक झाली, चुकलो मी, मला माफ करा देवा, तुम्हाला लुटलं मी, पण देवा माझा उद्देशच एवढा होता की वारकऱ्यांना जीव घालायचं. भगवान म्हटले धनपाल अरे तू मला लुटावं म्हणूनच मी आलो होतो इथे, तू काळजी करू नको. देवा मी खूप पाप केलं, लोकांना लुटलं. नाही म्हणे धनपाल, जे कधीच चांगल्या कामाला देत नाही त्यांना लुटलं ते बरं केलं. ते चांगल्या कामाला देतच नाही, उलट त्यांचं लुटून तू वारकऱ्यांना खाऊ घातलं तर त्यांना सुद्धा पुण्य मिळालंय. ज्यांचं लुटलं त्यांच्या सुद्धा त्यांच्या सुद्धा खात्यावरती पुण्य जमा झालं. तू चांगलं केलंस, त्यात काही चुकीचं नाही केलं. बरं तू चोरलंय, तू धनाची चोरी केली, तू अन्नाची चोरी केली, तू धान्याची चोरी केली, पण तुझ्यातला प्रामाणिकपणा धनपाल, स्वतःसाठी तू काहीही राखून ठेवलं नाहीस रे. हा तुझ्यातला प्रामाणिकपणा पाहिलाय मी. आता जा घेऊन हे धन, आणि तुला असं वाटत असेल की 10 वर्षच तुला हे धन उपयोगी येईल, धनपाल तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत हे धन वारकऱ्यांना जीव घालेल, तुला कमी पडणार नाही. भगवान परमात्मा निघाले. धनपाल रडायला लागले. धनपाल म्हणतात देवा तुम्ही आता भरपूर, मी जिवंत आहे तोपर्यंत अन्नधान्य पुरेल असं मला धन दिलं, सगळं खरं आहे, पण जिच्यामुळे मला ही सवय लागली होती वारकऱ्यांना जीव घालायची, ती माझी पत्नी, तिला दर्शन न देता जाणार तुम्ही. भगवान म्हटले काय करू, म्हणे तिला पण दर्शन द्यायला चाला. छोटंसं बालरूप घेतलं विठ्ठल रुक्माईंनी, कडेवर घेतले भगवान बालरूपात, कडेला घेतले विठ्ठल रुक्माई आणि धनपाल आपल्या पत्नीकडे घेऊन आले. किती कोंडस बाळ आहेत. धनपालची पत्नी म्हणते किती छान छान बाळं आहेत, कुठून आणली ही बाळं. धनपाल म्हणतात देवी ही बाळं नाहीत ग, साक्षात आपला देव आहे. दोघांचे चरण धरले आणि दोघही पती पत्नी धन्य झाले, कृतार्थ झाले. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून माझ्या ताई दादांनो, कधीही दान करत असताना मनामध्ये कुचराई ठेवू नका. आम्ही म्हणणार नाही तुम्हाला धनपाल सारखं सगळं घरच उगाळून द्या, असं अजिबात म्हणणार नाही, पण चांगल्या कामामध्ये देत असताना, सत्कर्म करत असताना, दान करत असताना मन अजिबात छोटं ठेवायचं नाही. त्या दानातून आपल्यालाच आशीर्वाद मिळत असतो. ज्या गोष्टीचं दान कराल ती गोष्ट भरभरून मिळते. धनदान कराल धन मिळेल, अन्नदान कराल अन्न मिळेल, तुम्हाला कधी अन्नाचा तुटवडा होणार नाही. म्हणून जी ज्येष्ठ श्रेष्ठ बुद्धिवान सात्विक विवेकी लोक असतात ना, तर ते दान करत असताना कधी मागे सरत नाहीत. म्हणून आपल्या घरातलं सुख टिकून राहावं, आनंद टिकून राहावा, याच्यासाठी दान. दशरथजीनं खूप दान केलं, अन्नदान काय, धनदान काय, अनेक प्रकारचं दान. आनंदामध्ये काही दिवस अयोध्येतले गेलेले आहेत. आता पुढे एक दिवस दशरथजी पाहताय, दशरथजीच्या डोक्यावरचा मुकुट वाकडा झालेला आहे आणि कानावरचा केस पांढरा झाला. दशरथजीच्या लक्षात आलं हे पांढरे केस आपल्याला संकेत देत आहेत की आपण आता सावध झालं पाहिजे. माणूस
सावध होत नाही, निसर्ग माणसाला सावध करण्याचा प्रयत्न करतो, तरी माणूस सावध होत नाही. तुम्ही म्हणाल कसं? आपले काळे केस पांढरे होतात म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की आता आपण थोडंसं प्रपंचातलं लक्ष कमी करावं आणि देवधर्माकडे लक्ष घालावं. काही लोक म्हणतात, ताई आता कुणाचे केस पांढरे होतात? 18 वर्षाच्या लेकराचे पण केस पांढरे होतात. त्यानं कधी सावध व्हायचं? ते शिकवण्यासाठी एक अभंग आहे. कदाचित याच्याही अगोदर 1-2 वेळा मी म्हणून दाखवला असेल तो अभंग. काळे केस पांढरे झाले ना, लोक खूप चातुर्य करतात नाना. लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही, पण कुणी डाय करावा ते सांगते. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी नक्कीच डाय करावा. कोणी MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50. ही गाडीची पासिंग नाही, ही वयाची पासिंग आहे. MH55, MH60 पर्यंत डाय करा, कोणी काही म्हणणार नाही. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणतात डायचे वाटे कुठे आहे. डोक्याला डाय लावायला जावं तर म्हातारीच्या तोंडाला डाय ओढत. तिथं दोघांची भांडणं. डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही, ते 15 दिवसात उघडकीस येत आहे. 15 दिवसात इकडून काळा मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जणू काय डांबरीवर धुकं पडलंय. आपल्या सगळ्यांना सावध करणारा एक अभंग आहे समर्थ रामदास स्वामींचा. सावधान शब्द ओळखीचा आहे ना? हा शब्द कधी पडतो कानावर? लग्न प्रसंगी. सगळ्यांच्या ओळखीचा शब्द आहे. काही लोक म्हणतात, ताई हा शब्द आमच्या कानावरच नाही तर डोक्यावर पण पडलेला आहे अक्षदांच्या रूपानं. पण सांगू तुम्हाला, ज्याच्यासाठी हा सावधान शब्द असतो ना, नेमका तोच नवरदेव लग्नाच्या वेळेला बेसावध असतो. त्याचं लक्ष वऱ्हाडाकडं नाही, जेवणाकडं नाही, त्याला आलेले भांडे किती लोकांनी पार्सल केले तिकडं पण नाही. त्याचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडंच असतं. त्याचं लक्ष हार नवरीच्या गळ्यात गेला पाहिजे. वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा त्याला दम नाही. हार घेतो आणि असा फेकून घालतो नवरीच्या गळ्यामध्ये. आताच्या पोरी काही कमी आहेत का? कलवऱ्या म्हटल्या नवरी, त्यांना हार फेकला, तू पण हार फेक. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला पण हार फेक. नवरीनं हार फेकला, तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. आता ब्राह्मण बुवा समजदार होते म्हणून जमलं, एखाद्या आडमुठ्याच्या गळ्यात पडला असता तर किती अवघड झालं असतं. म्हणून लग्न प्रसंगी ज्याच्यासाठी सावधान शब्द तो नेमका सावध नाही. ऐका, वयानुसार माणसानं सावध झालं पाहिजे. सावधान 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती. तिशीमध्ये बंटीचे पप्पा बंटीची मम्मी निघाले बाजारला, बंटी खांद्यावर पिशवी हातात. असं चित्र असतं. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40शीत चष्मा लागतो. म्हणून या डोळ्यानं गाथा ज्ञानेश्वरी वाचायची का चित्रपट पाहायचे ते आपणच ठरवायचं. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50शीत दात हलायला लागतात दादा. या दातावर जास्त घमेंड करायचा नाही. हे उशिरा येतात आणि लवकर जातात.
हे दात जेवढे पांढरे शुभ्र आहेत ना तेवढे ते प्रामाणिक नाहीत. दातावर जास्त विश्वास ठेवायचा नाही. या दात आहेत तोवरच एकादशी, द्वादशी, चतुर्थी, सोमवार सवय लावायची या दातांना. आणि या दातांना उपवासाची सवय नसेल, नको ते खायची सवय लागली आणि सगळेच एकदा काय रिटायर झाले, मग तोंडात काहीच नसतं तरी म्हातारी माणसं तोंड हलवतात. ही वेळ येऊ नये आपल्यावरती. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. कान देऊ नाही का माझ्या ताईंनो? वयाच्या 80 मध्ये महिला मंडळ तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं, शेंगदाणे किती घातले अजिबात पाहायचे नाही. तुम्हाला शपथ आहे माझी, अजिबात पाहायला जाऊ नका. म्हातारपण सुखी म्हातारपणाचा मंत्र ऐका. म्हातारपण जर सुखात घालवायचं असेल तर म्हातारपणाचा मंत्र हातात जपमाळ घ्यायची आणि सून दिसली तरच म्हणा, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या ठाण्यात नाही. एवढाच मंत्र म्हणा. सकाळी 9 वाजता तुम्हाला शुद्ध तुपातला शिरा, एका महिन्यात म्हातारी अगडबंब 3.5 क्विंटल. हा सुखी जीवनाचा मंत्र आहे, पण हे कळतच नाही. उगीच त्या सुनबाईला कुरकुर कुरकुर ढुसपूस ढुसपूस करायचं, तसलं करायचं नाही. कारण मी कालच सांगितलं, आज काळ सासूचा. फार प्रामाणिक आहात तुम्ही. तर वयाच्या 80 मध्ये स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. नाना यांचं सांगितलं खूप हसायला येतं तुम्हाला सगळ्यांना. तुमचं सांगते आता सगळ्यांचं. वयाच्या 80 मध्ये महिला मंडळानं स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही आणि पुरुष मंडळ आपण वयाच्या 80 मध्ये कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. नाही तर तुम्हाला खूप नाद, याचं जुळव त्याचं जुळव त्याचं जुळव. कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. आणि माझं बोलणं चांगलं पटतंय तुम्हाला सगळ्यांना. 420 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जायची जीव होतो कासावीसी. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधान. तर बोलण्याचा भाव एवढाच आहे की प्रसंगानुसार आपण सावध झालं पाहिजे. दशरथजीच्या कानावरचा केस पांढरा झाला. दशरथजीच्या लक्षात आलं की आता आपण राज्याची सगळी धुरा रामाच्या स्वाधीन केली पाहिजे. वशिष्ठजींना बोलावून घेतलं. गुरुदेव, मला असं वाटतंय की राज्याची सगळी सूत्र मी रामाच्या स्वाधीन करावीत. वशिष्ठजी म्हणतात, राजा तुम्ही लोकांच्या मनातलं बोलतायत. आता लोकांनाही वाटतं आमचा राजा राम व्हावा. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी पसरली. आमचे राजा राम होणार, आम्ही त्यांची प्रजा. आमचे राजा राम होणार, आम्ही त्यांची प्रजा. सगळीकडे आनंद आहे, आनंद आहे. सगळ्या अयोध्येला आनंद आहे. पण अयोध्येतल्या एका पात्राला आनंद नाही. त्या पात्राचं नाव आहे मंथरा, जी कैकेयीची सखी होती, मैत्रीण होती. आणि तिच्याचमुळे राम वनवासाला गेले. थोडंसं शास्त्र ऐका माझ्या ताई दादांनो. प्रत्येकाला जीवनामध्ये मित्र असावा, पण कृष्णासारखा असावा. मंथरेसारखा मित्र, मंथरेसारखी मैत्रीण आपल्या जीवनामध्ये नसावी. मंथरेसारखी मैत्रीण, मंथरेच्या स्वभावाचा मित्र ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये येईल त्या दिवशी अंतःकरणातला राम वनवासाला निघून जाईल.
का? सात्विकता निघून जाणं म्हणजे राम वनवासाला जाण्यासारखं आहे. जी मैत्रीण म्हणते चला चित्रपट पाहायला जाऊ, जी मैत्रीण म्हणते चला गप्पा गोष्टी करू, जी मैत्रीण कुणाची तरी टिंगल टवाळे निंदा कुस्तीत बुद्धीनं कोणासोबत व्यवहार करते, अशी मैत्रीण चुकूनही जीवनामध्ये करायची नाही. जी मैत्रीण म्हणते चला हरिपाठ करू, चला मंदिराला जाऊ, चला तीर्थयात्रा करू, चला ज्ञानेश्वरीचं पारायण करू, असं जी मैत्रीण बोलते ना, त्या मैत्रिणीसोबत मैत्री करा. का? ते आपल्या जीवनातला परमार्थ, धार्मिकता, सात्विकता आणि पुण्य वाढवणारी असते. मंथरे सारखी मैत्रीण जीवनामध्ये नाही. सगळ्यांना आनंद आहे पण मंथरेला आनंद नाही. आणि मंथराजी पुष्प वाटिकेमध्ये आहे पण फुलांना पाहून तिला दुःख होतंय. स्वर्गात देवतांना काळजी, राम जर राजगादीवर बसले तर वनवासाला जाणार नाहीत. मग देवतांनी विकल्पाला पाठवलं, जा अयोध्येमध्ये कुणाच्या तरी मनात प्रवेश करा. विकल्प अयोध्येमध्ये आले, सगळ्या अयोध्येला चक्कर मारला पण कुणाच्या मनात प्रवेश करावं ते कळना. विकल्पाला एक पात्र दिसलं, पुष्प वाटिकेमध्ये होतं ते पात्र, पण त्या पात्राला राम गादीवर बसणार याचा आनंद नव्हता. त्या मंथरेच्या मनामध्ये विकल्पानं प्रवेश केला. माझ्या ताई दादांनो, वाईट लोकांच्या मनबुद्धीमध्ये वाईट गोष्टी लवकर प्रवेश करतात आणि चांगल्या लोकांच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी लवकर प्रवेश करतात. त्या चांगल्या लोकांच्या यादीमध्ये तुम्ही सगळेजण आहात, म्हणून चांगलं ऐकण्यासाठी इथं रामाच्या दरबारात आलेला आहात. खरंच तुम्ही आज कथा चालू झाल्यापासून मी तुम्हाला सांगते, तुम्ही भाग्यवान आहात. आज सुरुवातच तिथून झाली कथेची. चांगलं ग्रहण करण्यासाठी पात्र चांगलं असावं लागतं. भांडच खराब घाणेरडं भरलेलं असेल तर त्याच्यामध्ये चांगलं काय येऊन बसणार आहे? तुम्ही चांगलं पात्र आहात म्हणून रामकथा तुम्ही कानाद्वारे ग्रहण करताय. एकदा राम म्हणण्याचं खूप मोठं पुण्य आहे माझ्या ताई दादांनो. इथं कितीतरी वेळा तुम्ही राम ऐकता आणि कितीतरी वेळा आमच्यासोबत राम नामाचा उच्चार करता. एक माणूस अतिशय दुर्जन होता, एका साधूच्या संगतीत आला. साधू त्याला जंगलात घेऊन गेले. जंगलात गेल्यानंतर ते साधू त्याला म्हणतात, बेटा तुला महिना झाला मी सांभाळतोय, कुठलं सत्कर्म तू करत नाही, ऐक माझ्यासाठी एकदा राम म्हण. तो म्हटला नाही म्हणणार. नाही म्हणे, एकदाच राम म्हण. म्हणे मी नास्तिक आहे, नाही म्हणत. महाराज म्हटले माझी इच्छा आहे, तुला मी महिनाभर खाऊ पिऊ घातलंय, एकदाच राम म्हण. मी दुसऱ्यांदा सुद्धा म्हणणार नाही तुला, एकदाच राम म्हण. तर तो नास्तिक व्यक्ती म्हटला, एकदा राम म्हटल्यानं काय होणार आहे? तो काय म्हटला, एकदा राम म्हटल्यानं काय होणार आहे? महाराज म्हटले काय व्हायचं ते होऊ दे, नाही व्हायचं तरी नाही होऊ दे, पण राम म्हण. काही लोक म्हणतात ना, कथा केल्याचा काय फायदा, नामस्मरण केल्याचा काय फायदा, भजन केल्याचा काय फायदा, घरात ज्ञानेश्वरी पारायण केल्याचा काय फायदा? काय फायदा होणार आहे आमचा? तासन तास पूजा पाठ करा, काय फायदा? जर तुम्ही फायद्यासाठी सगळ्या गोष्टी जर करणार असाल की भजन केल्याचा काय फायदा, कथा ऐकल्याचा काय फायदा, ज्ञानेश्वरी पारायण केलं तर काय फायदा, आणि पूजापाठ केला तर काय फायदा, साधू संतांची संगत केली तर काय फायदा, आणि संतांची सेवा केली तर काय फायदा? फायद्यासाठी जर सगळ्या गोष्टी करत असाल, एकही गोष्ट जर तुम्ही बिना फायद्याची करत नसाल तर तंबाखू खाल्ल्याचा काय फायदा सांगा बरं मला? हा, खाता की नाही तरी पण फायदा नसताना? जुगार खेळण्याचा काय फायदा? नको त्या गोष्टी निंदा केल्याचा काय फायदा? काय फायदा होणार त्याच्यातून आपला? जर बिना फायद्याच्या बऱ्याच काही गोष्टी करतात तर या पण करा त्याच्यामध्ये, असं समजा. बिना फायद्याच्या जर बऱ्याच काही गोष्टी करणार असाल तुम्ही तर या केलं तर काय फरक पडतोय? मग नामस्मरण करण्याचा खूप फायदा. काही लोक काय म्हणतात, बरं आता विषय निघाला म्हणून सांगते. काही लोक म्हणतात आम्ही भजन करणार, कीर्तन करणार. करतात ते नाही. भजन कीर्तन कशामुळे करायचं? चांगलं राहायचं. आपल्या मनात चांगलं राहायचं हा विचार आलेला टिकून ठेवण्यासाठी हे सगळं चांगलं करावं लागतं. नाहीतर टीव्हीवर जेवढ्या जाहिराती बदलतात ना तेवढ्या माणसाच्या बुद्धीमध्ये विचार बदलत असतात. चांगली गोष्ट बुद्धी टिकून ठेवण्यासाठी चांगलं करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की काही लोक म्हणतात
नामस्मरणात आमचं मनच लागत नाही देवाचं नाम घ्यायला. नामस्मरणामध्ये, राम म्हणण्यामध्ये, कृष्ण म्हणण्यामध्ये, रामकृष्ण हरी म्हणण्यात, ओम नमः शिवाय म्हणण्यात तुमचं मन लागू द्या, नाही तर नाही लागू द्या, नामस्मरण करा. मन लागू द्या नाही तर नाही लागू द्या, नामस्मरण करा. लोक म्हणतील काय होणार आहे तसं? मन न लागता आम्ही जर नामस्मरण केलं तर काय फायदा होणार आहे? ऐका कान देऊन. तुम्ही बसमध्ये बसलात, ठाण्यातून तुम्हाला तिकडे घाटकोपरला वगैरे जायचं आहे, आतमध्ये बसलात तुम्ही, ट्रेनमध्ये बसलात तुम्ही, पण तुम्ही म्हणता ट्रेनमध्ये माझं मनच लागत नाही, ट्रेनमध्ये माझं मनच लागत नाही. तुमचं मन ट्रेनमध्ये लागलं बी आणि नाही लागलं तरी ट्रेन तुम्हाला घाटकोपरला घेऊन जाणारच आहे. तसं नामस्मरण करत असताना त्याचं तुमचं मन लागलं किंवा न लागलं तरी नामस्मरण तुमचं कल्याण करणारच आहे. म्हणून नामस्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करावं. उठता बैसता हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती. तुम्ही सर्व कार्य करता हरी म्हणा, सर्व कार्य करता. देवाचं नामस्मरण करण्यासाठी कुठले कंजूसी करू नका. तसं की तुम्हीच खरंच चांगले आहात, तुमचं पुण्य आहे, तुम्ही या पवित्र प्रांगणामध्ये आलात. काही लोक इकडे येत नाहीत का? त्यांचं पुण्य शिल्लक नाही. वाईट लोकांच्या मनामध्ये वाईट गोष्टी लवकर शिरतात, चांगल्या लोकांच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी लवकर प्रवेश करतात. तसं मंथरेच्या ही दुर्बुद्धी होती मंथरा, म्हणून तिच्या बुद्धीमध्ये विकल्पानं प्रवेश केला आणि ती मंथरा धावत आली. कैकई तू काही ऐकलंयस का? काय? अगं म्हणे राम राजा होणार आहे. कैकई माता म्हणते हो मंथरा, माझा राम राजा होणार आहे, मी राजमाता होणार, खूप आनंदाचा क्षण आहे. मंथरा म्हणते भोळी ग बाई भोळी तू, अगं तुला काही कळत नाही. अगं कैकई राम तुझा नाही, तुझा भरत तुझा आहे. राम राजा झाला तर कौशल्या राजमाता होईल, तुझी दासीसारखी अवस्था करतील. आता तरी शहाणी हो, ऐक आमचं, हे राज्य रामाला मिळणार नाही याच्यासाठी व्यवस्था कर. राग आला कैकईला. मंथरा तू माझी मैत्रीण आहे म्हणून तुला सोडते, आता आत्ता तलवारीने तुझं मस्तक कलम केलं असतं मी. खुशाल म्हणतेस की राम माझा नाही? अगं राम कौशल्यापेक्षाही जास्त माझ्यावरती प्रेम करतात. मध्यरात्रीला राम लहान होते तेव्हा मध्यरात्रीला जागे व्हायचे आणि म्हणायचे मला कैकई माकडे नेऊन घाला. एवढं प्रेम त्यांचं माझ्यावर, आणि तू माई लेकराच्या प्रेमामध्ये फाट पाडतेस, द्वैत निर्माण करते. मंथरा म्हणते कैकई तू फार भोळी आहेस, तुला माहिती नाही ग, आपलं ते आपलं असतं, परख ते परख असतं. शिकवणारे काय शिकवतील काही सांगता येत नाही, म्हणून कच्च्या कानाचं माणसानं कधी राहायचं नाही, आपले कान पक्के ठेवायचे. कधी कोण काय कुठलं विष कानामध्ये घालून सांगता येत नाही. मंथरा कान भरण्याचं काम करते आणि कैकई ताडण करते, पण कैकई आपलं ऐकत नाही. म्हणून मंथरा गडबडा लोळू लागली. गडबडा लोळणाऱ्या मंथरेला शांत करण्यासाठी कैकईने उचललं, हृदयाला लावलं, आणि जसं हृदयाला लावलं, वाईट लोकांना कधीही आकंठ आलिंगन द्यायचं नाही, वाईट लोकांचं वस्त्र कधी घालायचं नाही, दुर्जनाचं अन्न कधी खायचं नाही, काही गोष्टीचं पथ्य पाळायचं आपण. तिला मिठी मारली, आलिंगन दिलं, तिच्या हृदयातला विकल्प कैकईच्या हृदयामध्ये प्रवेशला. आता कैकई म्हणते बरोबर आहे मंथरे तुझं, राम माझा नाही, माझा भरत माझा आहे, पण उद्या राम राज्याभिषेक होणार, आता मी कसा बचाव करू, हे राज्य कसं वाचवू, रामाला मी कसं राज्यावरून खाली काढू. मंथरा म्हटली बस आता तू तयार झाली ना, पुढची जबाबदारी माझी. अगं पण हे कसं बदलणार? कारण सगळीकडे चर्चा आहे की उद्या राम गादीवर बसणार आहेत. मंथरा म्हणते काळजी करू नको कैकई, रात्रीतून जे बदलतं त्यालाच राजकारण म्हणतात, जिथे बापालाही खरं बोलल्या जात नाही. काळजी करू नको तू, सगळे सूत्र पुढची माझ्या हातामध्ये. म्हणे आता काय होणार? म्हणे एकच करायचं, तू सारी अयोध्या दशरथाच्या ताब्यात आहे, पण राजा दशरथ तुझ्या ताब्यात आहे. तू राजा दशरथाला बोलावून घे आणि दशरथजीला म्हण की अयोध्येची गादी भरतासाठी आणि रामासाठी वनवास. बोलावून घेतलं राजा दशरथाला. आपली लाडकी राणी काय करते, कुठे आहे पाहण्यासाठी दशरथजी आले. तो कोप भवनामध्ये रुसून बसलेली होती कैकई, आणि रुसलेल्या कैकईला दशरथजी म्हणतात काय झालं तुला, काय हवंय तुला, का रुसली?
महाराज नेहमीच मला काही गोष्टी देता देता म्हणता पण देत नाही, देता देता म्हणता देत नाही, देत नाही. दशरथजी म्हणतात मी खूप आनंदात आहे, तुझा राम राजा होणार आहे, मागून पहा, तुझे मागशील ते देईल. मग द्या मला स्वामी. एका वराने दामजंदन भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास, रामासाठी 14 वर्ष वनवास. एका वरानं माझ्या भरतासाठी अयोध्येची राजगादी, रामासाठी 14 वर्षाचा वनवास. हे ऐकलं गरम तेल कानात टाकावं असं झालं दशरथजीला. धडामकन जमिनीवरती कोसळले. दशरथजी म्हणतात हे काय बोलते तू कैकेयी? माझा राम वनवासाला पाठवायचा, हात जोडतो तुला कैकेयी, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. तेवढ्यामध्ये आवाज आला खिडकीतून आतमध्ये, हमारे राजा रामचंद्र होंगे, हा मुणकी प्रजा. राजाला पुन्हा एकदा गरम तेल कानात टाकावं असं झालं. मूर्छावून जमिनीवरती पडला. राजा गडबडा लोळत होता. अयोध्या ज्याच्या ताब्यात, देवांना मदत करणारा, त्रैलोक्यात ज्याच्या नावाचा गजर आहे, असा प्रतापी राजा, सूर्यवंशात ज्याचा जन्म आहे, रघुकुलाची परंपराची धुरा जो सांभाळतोय, असा दशरथ राजा जमिनीवर पडला आणि पत्नी समोर दीन झाला. कैकेयी तुला विनंती करतो मी, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. वाऱ्यासारखी बातमी पसरली, राम वनवासाला जाणार. सगळी अयोध्या दुःख सागरामध्ये डुबून गेली. दारात रांगोळ्या काढल्या होत्या, दिवे लागले होते, नवीन वस्त्र लोकांनी घातले होते, घरामध्ये पक्वान्न शिजत होते. पण अशी अवस्था झाली जणू काही एखादी वघटित घटना घडावी आणि त्या घरातले लोक सुन्न व्हावीत, तशी अयोध्या नगरी झाली. पायानं पुसून काढल्या रांगोळ्या, अंगावरच्या कपड्याची हवा घालून दिवे मालवल्या गेले, चुली विजल्या, अन्न अर्धवट शिजत तसंच पडलं. दोन्ही डोळ्यांना अश्रुधारा वाहू लागल्या. अयोध्येतली जनमानस हंबरडा फोडून रडतात, गायी गुरं शोक करतायत, शरयू माता सुद्धा आकंठ रडते. सगळे रडू लागलेले आहेत. राम भगवान आले, पाहतात आपले वडील जमिनीवर पडलेले. बाबा काय झालंय? काय नाही रामा, माझ्या भरतासाठी अयोध्येची राजगादी मागितली आणि तुझ्यासाठी वनवास मागितला. तुझे वडील द्यायचं नसेल तर असंच नाटक करतात. आणि ऐक राघवा, मी काही आगाऊ मागितलं नाही, जे मला दिलं तेच मागितलं. तुझ्या वडिलांनी मला 2 वरदानं दिली होती, तेच मी मागून घेतलंय. राम आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी वनवासाला जाणार आहेत. झाकी समोर घेऊन या, झाकी घेऊन या समोर. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम. श्रीराम 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 जय राम, जय जय राम. राजा अयोध्या नगरीमध्ये दुःख आहे. राजा दशरथ जमिनीवरती पडलेले आहेत.
माई कौशल्याला बातमी कळाली. माई कौशल्या दुःख सागरामध्ये डुबून गेले. सीतामाई त्यांना दुःख वगैरे नाही, पण आपल्या पती सोबत आपण जायचं ते त्यांनी ठरवलेलं आहे. लक्ष्मण जे आवेशात आहेत. कोण म्हणताय भरत गादीवर बसेल, रक्ताचे पाठ वाहतील? नाही भरता. ठीक आहे दादा, तुम्हाला गादीवर बसायचं नाही, हा भरत अयोध्येत राहणार नाही, तुमच्या सोबत निघाला. अयोध्येतली माणसं रामाला हात जोडतात, राघव आम्हाला सोडून जाऊ नका. दशरथजीला वाटतंय माझ्या मुलानं माझं ऐकू नये, राम आम्हाला सोडून जाऊ नका, जाऊ नका. आणि राम वनवासाला जातायत. तो प्रसंग आपण पाहणार आहोत, पण आजची कथा इथेच विश्राम घेईल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या सुंदर अशा झाकीसाठी आपण टाळी वाजूया.